अतिक्रमण, रस्ते, गटारी अशा अनेक समस्या नागरिकांनी मांडल्या जनता दरबारात। नागरिकांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना वेळेवर कामं करा, आमदार आशुतोष काळे यांनी जाब विचारत केल्या सूचना। कोपरगाव शहरातील नागरिकांच्या कोपरगाव नगर परिषदेच्या संबंधित असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी सोमवार दिनांक 5 मे रोजी कोपरगाव नगर परिषदेत जनता दरबार आयोजित केला होता। यावेळी शहरातील विविध नागरिक समस्या घेऊन आलेल्या नागरिकांनी जनता दरबारात मोठ्या संख्येने हजेरी लावली। या जनता दरबारात शहरातील नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या। यात प्रामुख्याने अतिक्रमण, रस्ते, गटारी, पाणी अशा अनेक विविध समस्या घेऊन आले होते। भरत मोरे यांनी बाजार तळ्यातील प्रश्न उपस्थित केला। बाजार तळे ते ओटे बांधण्यात आले आहे, हे ओटे बांधूनही त्याचा वापर होत नाही। त्या ठिकाणी व्यसन करणारे तरुण येतात, नागरिकांना, महिलांना त्रास होत आहे। यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मनसेचे बापू काकडे यांनी अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला। असलम शेख यांनी बस स्थानकाच्या बाजूस असलेल्या जागा संदर्भात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे पालकाची कारवाई अयोग्य आहे। समतानगरमधील ओपन स्पेसमधील अतिक्रमण या जनता दरबारात चांगलंच चर्चेत आले। आकाश लकारे या तरुणाने घरपट्टी, नळपट्टी भरूनही पुन्हा दंडात्मक व्याज आकारण्यात येत आहे। मेहमूद सय्यद यांनी रस्त्याच्या समस्या मांडल्या। अशा अनेक समस्या नागरिकांनी या ठिकाणी मांडल्या। आमदार आशुतोष काळे यांनी या सर्व समस्या जाणून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना जाब देखील विचारला आहे। माजी नगरसेवक शिवाजी खांडेकर यांनी आपल्या प्रभागातील स्वच्छतागृहाचे दरवाजे आणि भांडे गायब झाल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे सांगून लक्षवेधी केली आहे। तर आपण नगर परिषद घरपट्टी भरली होती, मात्र एका कर्मचाऱ्याने ती स्वतःच्या मोबाईल खात्यात भरून घेतली असल्याचा आरोप केला आहे। त्याची साधी पावती आपल्याला दिली नाही। आमदार काळे यांनी मुख्याधिकारी सुहास जगताप यांना जाब विचारला आहे व नगर परिषदेचे बँकेत स्वतःचे खाते नाही का अशी विचारणा केली व बँक अधिकाऱ्यास फोन लावून स्कॅनर उपलब्ध करून दिले। त्यावेळेस तुम्ही आम्हाला राणी साहेबांकडे आमचे सगळे व्यवस्थित करून दिलं ते इथपर्यंत कार्यपरिवाराचा आमच्यावर आहे। आता ही किती करतात अशा आमची परंतु आता हे काढून टाकलं महाविकास नाईक साहेब होते ते पण आमचे बऱ्याच लोकांचे प्लॉट आहे, तिथे ओपन स्पेस सुद्धा आहे। प्लॉटमध्ये हे शिवसाहेबांना पण कल्पना आहे, त्यांनी ती गाठ भेटून घेतली, त्यांना आम्ही व्यवहार पण दिलं, शाळेमध्ये अर्ज पण दिले 2022 पासून आम्ही 7 ते 8 अर्ज दिले आणि त्यांनी सेवा करू। पण त्या अतिक्रमण त्या ओपन स्पेस केलं 3 महिने मला काम दिली, आता 5 महिने दिली। कोणी काढायला येत नाही, कोणी नोटीस देत नाही, आम्हाला काही कळत नाही ते करणार आहे कधी काय न्याय मिळत नाही आम्हाला हे तरी त्यांनी पंचनामे केले, सगळ्या गोष्टी केल्या, पण उपयोग का होती मॅडमने आम्हाला लेआउट नाही केलं आणि आता जाऊन पूर्ण काम झाले 100%। सर्वे नंबर 199 मध्ये ओपन स्पेस आहे, ओपन स्पेस वरती एक इमारत आहे, त्याबद्दलचं म्हणणं आहे। सर्वे नंबर 199 मध्ये समतानगरमध्ये जी ओपन स्पेस आहे त्याच्यावरती जी इमारत होती यावर आपली तक्रार आहे। या तक्रारीच्या अनुषंगाने या कार्यालयाने संबंधितांना नोटीस बजावली अतिक्रमण काढण्याची, तर संबंधितांनी ते कागदपत्र सादर करून ती सद्यस्थितीत न्यायालयात न्यायप्रविष्ट करतात। न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याचं कारवाई करायची नाही, तसं नाही। त्यांनी आता कागदपत्र सादर केले आणि त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे न्यायालयात।
राणी स्टेटचं सांगेल. पासून स्टे नसेल तर ते काढायला काय हरकत नाही. हो पण याबाबत स्टे आहे आणि नेक्स्ट हिअरिंग डेट न्यायालयाने दिली होती. याबाबत आमचे मागच्या यांच्याकडे चर्चा झाली. त्या सांगून की आमच्या नगरपालिकेची निवडणूक कोणत्या विषयावर स्टे आहे? बिल्डिंग संदर्भात ओपन स्पेस संदर्भात ओपन स्पेसमध्ये बिल्डिंग बांधता येते का? नाही जागेत वाद जाणून जाण्याची आणि त्यांना म्हणतो की तसं नाही. जागा जमिनीचं वाटप झालेलं आहे. कोर्टाचे पेपर आणा काही पेपर दिलेले पेपर पट्टी मागितल्यानंतर यांनी मला एक व्याजाचा पट्टी दिली. माझी घरपट्टी नळपट्टी दोन्ही पण होतं. घरपट्टी त्यांनी बिगर व्याज करून मला एकच पे होती. त्याच्यानंतर देखील मी यांच्याकडे पाठवलं होतं मला बिगर व्याज नळपट्टी द्या. यांनी आजपर्यंत मला नळपट्टी दिली. आज जसं इथं आलो त्यावर टिप्पणी झाली. मी आपले पापदेव साहेबांना मुद्दा भेटतो. त्यांनी देखील टिप्पणी केली, कर्मचाऱ्यांनी टिप्पणी केली, परंतु शिवसाहेब म्हणजे मी मुक्त करतो. त्याच्यावर अजूनही कारवाई झालेली नाही. तर मी माझं म्हणणं असं आहे तर मला ती बिगर व्याज पट्टी मी आज रोजी सुद्धा बिगर व्याज भरायला तयार आहे. आकाश लागारे दंड आणि व्याज माफ करण्याचे जे अधिकार आहेत ना ते कायद्याने आपल्याला नाही. त्यामुळे आपल्याला दंड आणि व्याज माफ करता येत नाही. आता त्यांनी डिसिजन घेतलेले आहे. त्यानंतर काही सूचनाही अपेक्षित आहे. सूचना आल्यानंतर त्याच्यानंतर कारवाई. ती घरपट्टी भरलेली ना त्यानंतर घरपट्टी मला क्लिअर करून दिली. बिगर व्याज मी ती भरली त्यानंतर सुद्धा पाठवतो. दंड आणि व्याज माफ करायचे अधिकार आहेत ना नगरपालिकेला नाहीये. घरपट्टी कसं काय झाली माझ्याकडे त्याचा पुरावा भरल्याचा पुरावा माझ्याकडे. ठीक आहे आपण बघून घेऊ. पण व्याज माफ असल्याचा पुरावा व्याज माफ केल्याचा पुरावा आहे. बिगर व्याज आली त्यांना जी आपण पट्टी दिली आहे 2019 साली त्याची भरलेली आहे. पहिली घरपट्टी त्याच्यानंतर रेग्युलर त्यांची पट्टी चालू आहे. पाणीपट्टी त्यांनी भरलेली नाही. पाणीपट्टीमध्ये आपल्याला माफी होत नाही आणि घरपट्टीची माफी 2019 साली आपण जुनं सॉफ्टवेअर त्या सॉफ्टवेअर दुरुस्त करून दिलेली आहे. आणि एकच निघाल्यामुळे व्याजाची निघाली पहिल्यांदाच. पण ही पाणीपट्टीची नाही निघाल्यामुळे आपल्याला भरून देणं गरजेचं आहे. साहेब मी त्यावेळेस अर्ज केला होता मला हे सुद्धा त्यांनी घ्या आज रोजी भरून देतो तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई नाही झाली. बिगर व्याज भरू शकतो मी आता तर कसं काय 2% जास्त होते 2% जास्त लागते. जे व्याज आणि दंड आहे ते कायद्यानुसार आपल्याला माफ करता येत नाही. त्यामुळे आपण ती माफ केली नाही. त्याची मागणी जरी घेतली साहेब 4 वर्ष काय केलं मग 4 वर्ष काय केलं नाही कारवाई 19 केली सर आता 21 हा 21 पासून अजून पुढे 4 वर्ष झाले काही कारवाई झाली कसं काय नाही झाली. हॅलो तिच्या शास्ती आणि त्याचे व्याज आणि माफ करण्याच्या जुन्याच्या काही केसेस असतील त्याच्या संदर्भ घेऊन तुम्ही देऊ शकता ना काय अडचण आहे. आमच्या काळात केलं होतं आम्ही पाठवून दिलेली सर ठराव घ्या. आता तर नाही तुम्ही आमचे नगरच्या पोलीस नाही सध्या लोक प्रतिनिधी नाही त्याच्यामुळे तुम्ही अधिकारी वर्गाने आम्ही एकाकडे आम्हाला संधी द्या ना किंवा त्याचे पैसे भरायचे आहेत दाखवली परत आज तुम्ही सुद्धा भरायचा आहे व्यवस्थित नाही कोणी त्यांनी काही कामच केलं नाही. एकदाही केलं नाही काम. त्याला 3-4 लाख रुपये 4 लाख रुपये दर महिना आपण दिले देतो. तो आपण त्याचं काय करतो फक्त 2 टेंकर घेतो पाणी सगळं सगळ्याला दुधवणं काम करतो बाकी काहीच तरी काम करत नाही. ते आल्या साहेब 2 तिला विषय सांगितले शेताचा तो विषय ते एक संडासचे लेटर ठेवलं ते आपल्या आरमारमध्ये बसलं ते
अख्खे डुकर सगळं दिली की घाण तासा बसवत नाही माणसं अशी परिस्थिती. किती दिवस सांगितलं ते काम करा, पत्रे येणे, भांडे गेले, दरवाजे नेले, अशी परिस्थिती. आता उद्या पाऊस झाला हे करायचं का, अशी परिस्थिती. किती दिवस सांगितलं गेलं नाही साहेब, कधी होणार त्या अडचण करा मला मागं करा तेव्हा केलं नाही. आता 2 वर्ष आता 2 नवीन घेतलेलं आहे, नंतर ते करू असं नाही. आता तात्पुरतं करा नाही अशी परिस्थिती. भांडे सुद्धा नाही, टाक्या सुद्धा वर्षा नेल्या लोकांनी काही त्याला लक्ष ते बी. दुसरी गोष्ट अशी आहे का आमच्या बरेच भागामध्ये जे घेतलेले जे काम आहे, आज करतो उद्या करतो परवा करतो असेच काम नाही. जो ठेकेदार आहे त्याचं काम घेतो, जो मेन दुसरा राहतो तो तुम्ही आज मी नाही मला मागचं भेटू द्या असं करू अशी प्रश्न करू एवढं चर्चा करून सांगतो. का सर्व काम पेंडिंग घालतो, बरेच काम आहे. आणि वारातले बऱ्याच ठिकाणी ना आपले गटाचे चंबर तुटले असतील, पाण्याच्या वारात चंबर तुटले असतील, बरीच परिस्थिती ही. दुसरी गोष्ट अशी आहे दादा, माझी आपले नगरपालिका कर्मचारी 8 महिने झाले साहेबांना बोललोय, 23,222 रुपये मी मुलाकडे घरपट्टी भरायला दिले. त्यांनी मुलगा मी पाठवला, त्यांनी त्याच्या अकाउंटला भरून घेतले आणि तो 8, 4, 7 महिने झाले कामावर नाही. माझे ऑनलाईन सगळं येते. साहेबांना मी 2दा बोललो, 500 कर्मचारी आम सगळ्या बाकी जाऊन काय करायचे. मग माझं मध्ये तुम्ही त्याला बोलून घ्या, मी त्याला 2दा सांगितलं. तर साहेबांना ऍक्शन घेतली, तुम्हाला काय करता मला कसं करायचं आम्ही. मी नगरसेवक माणूस असून माझ्या अशी बाकी जाऊन काय करायचं. त्याला 4 वेळेस सांगितलं मी समजून, बाबा ते आज नाही 2 दिवसांनी 8 दिवसांनी 8 महिने झाले त्याचं व्याज कोण भरील. पाहून दिलं म्हणे मला, पाहून दिलं पैसे नाही आपल्याला कोण पैसे मारायचे होते, गोष्ट मारून घेतली अकाउंट मारले माहिती घेतलं हा त्याच्यावर मारून घेतलं. आणि ते रस्त्याचं आपल्याला किती शॉट मारतो स्वतःचं क्यूआर कोड काढे घे. बँकेकडे मागणी केली आहे, काय एका दिवसाचा विषय तर याच्या अगोदर केलं होतं कुठल्या बँकेत खाते. महाराष्ट्र बँकेत. अनेक वेळा तुमच्या आधी जर कुठे त्यांना पण माहिती सर्वोदय साहेब असतील फार 5 ते 6 मुख्य ठिकाणांपर्यंत आजपर्यंत तुमच्यापर्यंत सगळ्यांना निवेदन दिले. दादा विषय असा आहे, नगरपालिकेने लोकांच्या टॅक्स मधून जवळजवळ 1,70 लाख ते भाजी मंडईचे ओटे बांधले. भाजी मंडईचे ओटे बांधले हे नगरपालिकेचं काम आहे. सोमवारचा बाजार त्या ओट्यावरच भरला पाहिजे. तो बाजार तिथं न भरता तो बाजार अजून ठिकाणीच भरतो. मग ते जे बांधकामासाठी आपण पैसे वापरून ते एक तर तिथं बाजारवाट्यावर कोणी बाजार करून बसत नाही. दुसरी गोष्ट अशी दादा, रात्रीच्या वेळेला तिथं नगरपालिकेनं ओपन बिअर बार करून दिला. आता मला शब्द वापरण्याची गरज पडली म्हणून वापरतोय. सगळ्या तालुक्यात 2-3 दौड येतात तशा पाण्यासाठी आणि ओपन खुलं. काही वेळा पोलीस स्टेशनला सांगितलं. या 2 वर्षापूर्वी भोसले नावाचा एक तरुण त्याला सुद्धा खून झाला नाही. सोमवारी दगड ठेचून त्याला 10:30 वाजता मारलं. नशाबाकी करणारे ही जबाबदारी कोणाची आहे. किती वेळा मी मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन द्यायची. पोलीस स्टेशनला सुद्धा सांगितलं. पोलीस स्टेशन दरवेळेस पेट्रोलिंग करतं, पण अशा वेळेस पेट्रोलिंग करतात ते रात्रीच्या वेळेला येतात, गाडीचं सायरन लावून येतात. कशाला तो थांबव. इमानदारानं सांगितलं सिव्हिलवर यांनाही सांगितलं तुम्ही चांगला वॉचमन द्या. त्या ठिकाणी जो वॉचमन दिला हारला पाहिजे, हार नाही घातला म्हणून लोट असत. जो नगरपालिकेचा दादा कर्मचारी दिला तो कुटुंबात स्थित राहतो आणि त्याची बायको परत शब्द मला घरापर्यंत महिला पाहिजे. किन्नर सगळे किन्नर हिजले मालेगाव रात्र भरला त्या ठिकाणी इतके खतरनाक पूजा अर्चेसारखी अक्षरशः माझ्या भागात लोक घाबरून गेले. 10, 15 हिजण्याच्या लाईनीमध्ये जातात मोबाईल घेऊन. आवडतात लहान पोर
म्हणजे नगरपालिकेने सुरक्षेसाठी तो वॉचमॅन ठेवला, पण वॉचमॅनची पैसे जास्त झाले. खरं की नाही? करतो नाही, तुम्हाला 50 वेळा सांगितलं करतो 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 म्हणतात तुम्ही. रोज तिथं जर तुम्ही सकाळी चेक केलं, पत्रकार तुम्ही माझे गुटख्याच्या पुढ्या, दारूच्या बाटल्या, वापरलेले कॉन्ट्रॅक्ट सुद्धा त्या ठिकाणी सापडणार. आमच्या रहिवाशांनी राहायचं कसं, तुम्ही सगळ्यांनी मला उत्तर द्या. सगळे टॅक्स पेयर आहेत, 5,000 कोटी 4,000 सगळे काम करतात. किती वेळा सांगितलं आम्ही, अजिबात लक्ष देत नाही. सोमवारच्या वेळेला मी फोन करतो, अक्षरशः सोमवारमुळे हॉस्पिटलपर्यंत माझं करतो. बाकीच्या लोकांनी व्यावसायिकांनी लोकांना घरात जाता येत नाही, आणि मोठे मोठे हॉस्पिटल आहेत, मागे डॉक्टर जातो म्हणून आहेत, त्यांना अटॅक आला. नगरपालिकेची कचऱ्याची गाडी ट्रॅक्टर गेटवर उभा, बाजार भरला. डॉक्टरला फक्त 1 मिनिट उशीर झाला. डॉक्टर जर आतमध्ये पोहोचला असतं, डॉक्टरांनी त्यांना वाचवलं असतं. नगरपालिकेचा ट्रॅक्टर पुढे सरकू शकत नाही, कारण पुढे बाजार बसलेला होता. डॉक्टरचा जीव गेला. विचार करा तुम्ही, अशी परिस्थिती माझ्या भागाची आहे. दुसरा विषय असा झाला, कोपरगाव शहरामध्ये अतिक्रमण निघालं. खरा विषय मी साहेब तुम्हाला विनंती करतो, संशिष्टीला प्रचंड असा आपला खर्च झाला. तुम्ही आंबेडकर मैदानावर घरात दादा येथील शिवसेनेचे पण खासदार आहेत, भाऊसाहेब वाघ नाही बाबा, हा जनता दरबार होऊन जाऊया. खूप लोक पीडित जातात. जे लोक न्यायप्रविष्ट ज्यांच्या होत्या त्यांचं सुद्धा आपण अतिक्रमण काढलं. आम्ही तुम्हाला सुरुवातीला सांगतो, अतिक्रमण काढा, आमचा विरोध नाही. रहदारीला त्रास होता असेल तर काढाच. पण जे लोक पूर्वीपासून होते, न्यायप्रविष्ट होते, त्या लोकांना सुद्धा काढलं. साहेब तुम्ही बाहेरचे आम्ही जन्मी झाला, काय बाजारपेठीची व्यवस्था आहे आपली सगळे सांगा. या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांवर घरमुळे बाजारपेठ डिपेंड आहे. असं वाटवलं झालं साहेब. नगरपालिकेच्या झेडूच्या भरपूर जागा आहेत, त्या ठिकाणी फोकाशोध तरी करा. आमदार साहेब त्यासाठी निधी देतील, पण तुम्ही नियोजन करा. बाकीच्या गोष्टी तुम्ही थोडंसं लक्ष कमी घाला, पण बाजारपेठेसाठी तुम्ही फोकाशोध करा, ते पहिले नियोजन करा. एक साधा भाजी मंडईच्या विषयात तुम्ही लक्ष घालू शकत नाही, मला वाटतं तुम्ही फोका शॉपमध्ये लक्ष घाला, पण घातलं पाहिजे. इथं कमीत कमी 2,000 ते 5,000 लोक मांडव टाकून आले पाहिजे. लोक आहे थोडे पीडित आहेत. आपला वेळ दिवसभर कशात चालू, मला टार्गेट करू नका फक्त. मी बोलतो मला टार्गेट करशाल, तसं मी काय ठेकेदार नाही, मी टार्गेट होतो. मी आवडत नाही कोणत्या गोष्टीला, पण मी फक्त कार्यकर्त्यांचे माणसं ते किती लोकांचे कामं नगरपालिकेत घेऊन येतो. साहेब तुम्ही खूप गोड बोलतात आणि काढून देतात, काम होत नाही आमचं. आमची विनंती आहे, तुम्ही गोड जरूर बोला, पण काम पण करा साहेब. तुमच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे. तुम्ही राहा, तुम्ही काम करा. आमदार साहेब तुमच्या पाठीशी, सगळी जनता तुमच्या पाठीशी, आम्ही शिवसेना तुमच्या पाठीशी आहोत. खरंच वाईट परिस्थिती झाली कोपरगावची. यांचा सुद्धा न्याय प्रविष्ट आहे साहेब, त्यांची सुद्धा तुम्ही जागा पूर्ण काढून टाकली. इमानदार लोकांना तुम्ही संधी द्यायलाच पाहिजे, हे न्याय प्रविष्ट त्यांना. कोपरगावची बाजारपेठ तुम्ही हा सगळा आक्षेप तुमच्यावरच आहे. आम्हाला काही कळत नाही, आम्ही भावनेच्या वरच बोलतो. आम्हाला भावनाच कळत, आम्हाला नाही काय कळत नाही, आम्हाला तुमचा कागद कळत. अनेक जागेत नगरपालिका त्यातील लोकांना व्यवसायासाठी 5-5, 2-2 जागा देतात. चौकामधून तर पार आता साठेपर्यंत दुकानदाराला विचारून घ्या, मागच्या जे प्रॉपर तुम्ही देण्यासाठी वाटत बाबा तुझ्या समोर 2-5 जागा दे. सगळे लोक सोयीची बसतील. भाजी मंडईची काय परिस्थिती, आता ते काकडे विषय सांगितला तो चौकामध्ये तो विषय टाकले मग झाले असते, मारमार झाले त्या दिवशी. एसपी पासून डीवायसी पासून कोपरा पोलीस स्टेशन सगळे पोलीस कामाला लागेल त्या दिवशी. मोठ्या मारमार झाले त्या दिवशी. नगरपालिका बाकी नामात्र बाजूला जाईल सगळे. हे 2 विषय मांडले. आता लिहून कोण घेता, लिहून मी कचरा डेपोचा विषय मांडलाय, लिहून घेता तुम्ही. कचरा डेपोच्या बाबतीत मला लवकर 8 ते 10 दिवसामध्ये घरात पाहिजे. भाजी मंडईवरती बाजार भरवा, नाही तर भाजी मंडईच्या उठ्या तोडून टाका. तिला सगळं ग्रीनरी लावा, झाडं लावा, आम्ही त्याला पाणी घेऊ. खूप त्रास आहे गावाला, प्रचंड त्रास आहे. तुम्ही 1 दिवस राहते, तुम्ही या चक्कर मारायला भागतो. काय त्रास त्या नागरिकांना होतो, सगळं तुम्हाला अनुभव मिळतो. वाईट परिस्थिती आमच्या भागात. अक्षरशः दुसऱ्या भागातून जाणारे लोक सुद्धा बाहेर वाईट नजरेने पाहतात की वाईट परिस्थिती झाली आहे. काय सांगतो याच्या पलीकडे.